काय हो, तुम्ही करटुल्याची भाजी कधी करून खाल्ली का? नसेल करून खाल्ली तर नक्की करून खा, कारण ही पावसाळ्यातच फक्त भाजी भेटते. आणि ही रानभाजी आहेत. आपण घेतलेले आहेत करटुले आणि ते व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे. जाड करटुले असेल तर त्याच्या बिया काढून टाका, नाहीतर ही भाजी कडू होते. नंतर आपण करणार आहे फोडणीची तयारी. तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे तेल, जिरी मोहरी टाकलेली आहे, ठेचलेला लसूण टाकलेला आहे आणि एक कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि एक टोमॅटो पण कट करून घेतलेला टाकणार आहे. आणि तो व्यवस्थित शिजून यावा त्यासाठी आपण चवीपुरते मीठ टाकणार आहे, कारण टोमॅटो व्यवस्थित शिजून येतो. आणि ह्या भाजीमध्ये ना भरपूर फायबर आहे आणि या भाजीने आपल्या शरीरातली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी पण खूप मदत करते, कारण पावसाळ्यात आपल्या शरीरातली इम्युनिटी पॉवर कमी होते. नंतर आपण टाकणार आहे बेसिक मसाले, हळदी पावडर, धना पावडर, लाल मसाला टाकलेला आहे. नंतर आपण कट करून घेतलेले करटुले टाकलेले आहे आणि थोडी मुगाची डाळ टाकलेली आहे. व्यवस्थित आपण हलवून घेणार आहे आणि नंतर आपण थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकणार आहे. पाणी जास्त टाकू नका, कारण भाजी ही 5 मिनटातच शिजते. आणि तुम्ही बघू शकता वाफेवर भाजी आपली 5 मिनटातच खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून खा, कारण पावसाळ्यात ही भाजी खाल्लेली चांगली असते. आणि जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.